पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत एनडीएच्या बैठकीला सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित। ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान आज देशाशी साधणार संवाद। मन की बात मधून पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 3 दिवसीय महाराष्ट्र दौरा। सोमवार आणि मंगळवारी नागपूर, नांदेड, मुंबईत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला। एप्रिलमधील रुग्णाच्या स्वॅबचं तामिळनाडूतील लॅबमध्ये परीक्षण। सौम्य असला तरी झपाट्यानं पसरणारा व्हेरिएंट असल्याची तज्ज्ञांची माहिती। केरळमध्ये मान्सूनचं आगमन। पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही भागात रात्रभर मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। आज राज्याला पावसाचा रेड अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज। दिल्लीला मुसळधार पावसानं झोडपलं। दिल्ली कॅन्ट परिसरात एक बस आणि कार पाण्यात बुडाल्याची घटना। मुंबईसह राज्यातील अनेक शहरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये नालेसफाईचा पर्दाफाश। कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याच्या प्रकरणी निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल। अटक कधी असा सवाल। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपासाला वेग। हगवणे पिता पुत्रांच्या 2ही बंदुका जप्त। 1 कार, 2 पिस्तूल आणि लग्नात दिलेली चांदीची भांडी पोलिसांच्या ताब्यात। 2 महिन्याच्या बाळाचा मृत्यू। संतप्त नातेवाईकांकडून महिला डॉक्टरला मारहाण। नवापूरमधील घटना। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद। पीएफ वरील व्याजदर कायम। केंद्र सरकारकडून 8.25% व्याजदरावर शिक्कामोर्तब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।